फायनली आले मी या घरात परत. तुला सांगते साबी, खूप 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 जास्त मिस केलंय मी या घरात, खूप जास्त. हा पण पुन्हा काही दिवस मला माझ्या ह्या जुन्या खोलीत राहावं लागेल, पण लवकरच. धैर्य तुला या घरातून आणि त्यांच्या आयुष्यातून कायमचं हकलून देणार. आणि माझ्या हृदयात शिफ्ट होणार आणि मी त्यांच्या खोलीत. आणि मग आमचा सुखाचा संसार सुरू होणार. कसलं भारी ना मीरा. हे बघ, आता सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होतंय. तू जसं बोलते तसं सगळं करते मी. तुला या घरात पण घेऊन आली. प्लीज इरा, आता तरी सांग माझे पप्पा कुठे आहेत. अगं निदान ते बरे आहेत का तेवढं तरी कळू दे मला. हे बघ, तू या घरात आणलंयस मला फक्त. अजून तुला धैर्यांनी त्यांच्या मनातून आणि या घरातून हकलून दिलेलं नाहीये. डील दुसऱ्या गोष्टींची झालीये. त्यामुळे तू ना तुझ्या बापाची ख्याली खुशाली विचारण्यापेक्षा डील कशी पूर्ण करू शकते ह्यावर जरा लक्ष दे ग. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुझ्यावर डायरेक्ट नजर आहे माझी. साबी, केतन, तू काय बडबडतोयस? तुझं तुला तरी कळतंय काय? अरे पप्पा जिवंत आहेत तुझे, आणि ते मेलेत म्हणून त्यांची पॉलिसी वापरणार तू? लाज नाही वाटत तुला? हे बास झाल्या, बास झाला आता खरंच. अगं अजून किती वर्ष आपण या खोट्या आशेवर जगायचं आहे? मला सांग, जर पप्पा जिवंत आहेत तर इतकी वर्ष झाले घरी का नाही आले अजून परत? आणि जर ते परत आलेले नाहीयेत तर ते जिवंत आहेत कशावरून? सावी, तू असं काहीतरी वागशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. असं काय वागतेय मी? हे बघ सावी, मला ह्या मुलीमुळं आपल्यात अजून वाद नकोयत. धैर्य, काय करताय तुम्ही? सावी, मी तुला सांगितलं होतं ना, धैर्यांना नाही आवडणार मी इथं आलेलं. धैर्य सोडा मला. धैर्य सोडा. सावी, हे बघ, काय वेळ आली माझ्यावर. अहो, मलाच नाही राहायचंय धैर्य इथे. धैर्य, सावी, काय चाललंय तुझं? तू काय वागतेय? तुझं तुला तरी कळतंय का? हिनं आपल्या नात्यात किती विष कालवायचा प्रयत्न केलाय, विसरलीस तू? सावी, अगं आपलं नातं तुटावं, आपल्यात वाद व्हावे, आपण एकमेकांपासून लांब जावं, यासाठी ही कुठल्याही थराला जाऊन काही करू शकते. धैर्य, माझा डिसिजन झालाय. इरा ह्याच घरात राहणार आहे. आणि तुम्हाला जर ते मान्य नसेल ना, तर तिच्या सोबत मी पण हे घर सोडून जाईल.
नाही, माझी सावी हे असं वागणं, असं बोलणं शक्यच नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे, आणि ती नेमकी काय आहे हे मी शोधून काढणारच. नाही नाही, सावी इतकी मूर्ख नक्कीच नाही की ती स्वतः इराला इथे घेऊन येईल. आधी ती धमकीची चिठ्ठी, आणि मग त्या सावीचं बिथरल्यासारखं वागणं, आणि आता तिचीच दुश्मन असलेली इराला ती घरात कशी घेऊन येऊ शकते? काहीतरी नक्कीच गडबड आहे. आई साहेब, अहो काय चाललंय तुमच्या राज्यात? कशाला कशाचाच काही पत्ता लागत नाही. कोण येतंय, कोण जातंय, काय काय अर्थ नाही. ही अशी बडबड करण्यापेक्षा ना काहीतरी करा. त्या सावी आणि इराचं नक्की काय चाललंय ते शोधून काढा. आणि काय करू? का तुम्हाला अक्कल नाहीये? चालवा ना डोकं स्वतःच आणि काढा शोधून त्या दोघींचं काय चाललंय ते. सांगते, मीच सांगते आता. आलं लक्षात? खरं तर आता पप्पांची वाट बघण्यात काही एक अर्थ नाही, आणि आपण आता हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की पप्पा परत कधीच न येण्यासाठी गेले होते. केतन, तुझा विश्वास नसेल पण माझा विश्वास आहे. तुझे पप्पा नक्की परत येणार. उगाच डोकं फिरल्या गडबड बनू नकोस. हे डोकं फिरल्यागत मी नाही, तू बडबडायलास आई. अगं अजून किती वर्ष हेच ऐकत बसायचं आहे? आता बस, कारण आता प्रश्न ना माझ्या बायकोच्या जगण्या मरण्यावर आलाय. एकदा गेलेला माणूस परत येईल या खोट्या आशेवर एका जिवंत माणसाला मरू नाही देणार मी. केतन, हे बघ केतन, तुझ्या मनाची गत मी समजू शकतो. अरे पण आपण आईशी बोलतोय, तिच्या मनाचा थोडा तरी विचार कर ना. बरोबर आहे भाऊ तुमचं. अहो इतकी वर्ष झाले हिच्या मनाचा विचार करूनच तर गप्प बसलो होतो ना. पण आयुष्यात एकदा तरी तुम्ही माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदा माझ्या बाजूने विचार करा. नाही, मी पप्पांच्या पॉलिसीचे पैसे वापरणार आणि त्यातनं दीपाची सर्जरी करणार. बस. केतन, हे बघ, मला काही एक ऐकायचं नाही आहे. पास झाले. बघताय ना काय चाललंय समजा. मला माहित आहे तुम्ही आहात, पण कोणी खरं मानायलाच तयार नाही. तुम्ही जिथं कुठं असाल तिथून लवकर परत या. मी हात जोडते तुमच्या पुढं. लवकर परत या तुम्ही.
आत्या 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 काय झालं आत्या? काय करताय तुम्ही? आत्या सोडा मला आत्या. अहो का वागताय माझ्याशी असं? सगळं सोडा ना आत्या, माझं काय चुकलंय हो? आत्या सोडा ना. आत्या सोडा मला, सोडा ना आत्या, मला सोडा ना आत्या. आत्या माझी काही चूक नाही हो. का आणि कशासाठी करतेस हे सगळं? मी कशाला काय करू आत्या? आत्या होती सावीच मला बळजबरीने घेऊन आली इथे म्हणून चुपचाप आले मी. नाहीतर या घरात यायची माझी अजिबातच इच्छा नव्हती बघा. तुझ्या काय काय इच्छा आहेत ना त्या सगळ्या माहिती मला. उगाच नाही नाटक करू नकोस. माझी पूर्ण खात्री तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजतोय ना. बोल. प्लॅन? आता मी कशाला प्लॅन करू? हो, बाप नसलेली बिचारी मुलगी हो मी. माझं जगत होते मी. पण मे बी त्या सावीला सुद्धा बाबा नाही आहेत ना, म्हणून तिला माझी दया आली असेल आणि म्हणूनच ती मला इथे परत घेऊन आली आहे आत्या. बाद झालं इरा. त्या हो, खरंच सांगतेय मी. ती सावीच इथे मला परत घेऊन आली. ती ना आमच्या घरी आली आणि मला म्हणाली की आजपासून तू मुजुमदारांच्या घरीच राहायचं. आणि स्वतःच माझं बॅग मध्ये सामान भरायला लागली हो, सगळंच. मी म्हणाले तिला मला इथे जायची अजिबात इच्छा नाहीये, पण ती माझं ऐकतच नव्हती आत्या. पण ठीक आहे, मी इथे असल्याने तुम्हाला जर माझा त्रास होत असेल ना तर मग जाते. मी खरंच जाते आत्या. पण प्लीज माझ्यावर खोटे नाटे आरोप नका लावू. आधीच खूप काही गमावलंय मी. अजूनही त्या दुःखातून बाहेर पडलेलं नाहीये मी. तू कितीही चांगली ऍक्टिंग कर इरा, पण तुझी नस आणि नस ओळखते मी. तुझं आणि सावीचं जे काही चाललंय ना ते मी उजेड्यात आणणारच. काकी, भाऊ दादा कॉंग्रॅच्युलेशन सर. अरे कॉंग्रॅच्युलेशन. पराग. काकी काय झालंय? ठीक आहे ना सगळं? वय वय समजा ठीक आहे. हे काय पेढे कशा पायी आणि अभिनंदन कसलं? अहो काकी, आम्ही आता ते सावीच्या पप्पांची एवी सबमिट करून आलो. तुम्हाला सांगते त्यांना ती एवढी आवडले ना, काय सांगू, विषयच एकदम हार्ड झालाय बघा.
हा आणि त्यासाठी उद्या आम्ही कोल्हापूर सन्मानाचा कार्यक्रम ठेवलाय. त्याचीच पत्रिका द्यायला आलेलो. हे बघा भाऊ. वा, एक नंबर, भारी आहे. म्हणजे पप्पांच्या नावानं सन्मान घ्यायला काय प्रॉब्लेम नाही यांना. आणि त्यांच्याच पॉलिसीचे पैसे घ्यायचे म्हणले की लगेच पोटात दुखते, लगेच रडारड सुरू. दुसरं काय नाही, याला की नाही सोयीनुसार वागणं म्हणतात काय. सावी, घरचे नियम मोडणार असं ठरवलंच आहेस का तू आता? हे सगळं काय सावी? तुला कळतंय का तू काय कर? मला नीट कळतंय. इरा सुद्धा या घरातली मेंबर आहे, त्यामुळे तिनं सगळ्यांसोबतच जेवायला बसलं पाहिजे. ही पोरगी जर इथं बसून जेवणार असेल तर मी जेवणार नाही. जशी तुमची मर्जी. पण मी माझ्या डिसिजन मध्ये काही चेंज करणार नाहीये. ठीक आहे. धैर्य धैर्य तुम्ही असं भरल्या ताटावरून उठलेलं मला नाही आवडणार. तुम्ही जेवा, मी जाते. बसा, तुम्ही बसा. इरा, इरा, ऐक. इरा, सावी थांब. सावी, अगं असं का करायलीस तू? का म्हणून त्या इराला तू परत घरात घेऊन आलीस? आलीस तिच्यामुळे तू धैर्य भाऊजींशी सुद्धा भांडायलीस का ग? बोल ना, तू अशी का वागतेस सावी? इकडे बघ. तुला कुठल्या गोष्टीचं प्रेशर आहे का सावी? बोल ना सावी. सावी बोल. वहिनी, उगाच मला अक्कल शिकवू नका. दुसऱ्याचं ऐकून काम करायला मी काही नीता नाहीये. आणि मला जी अक्कल शिकवताय ना तुम्ही, ती कधीतरी स्वतःच्या आयुष्यात पण वापरा. सावी आहे मी, सावी. आणि मी स्वतःच्या मर्जीची राणी आहे.
आणि मी तीच सावी आहे जिने आतापर्यंत तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटातून तुम्हाला वाचवलंय. मी नसते ना तर तुमचे आणि एवढं सगळं होऊन पण तुम्ही मलाच अक्कल शिकवताय, माझ्याबद्दल माहिती काढताय. अहो वहिनी, अजून किती दिवस माकडासारखं दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणार आहात? सावी अगवंती वहिनी, तुम्ही तर ना शांतच बसा. स्वतःचं असं काही अस्तित्व नाहीये, आल्या दुसऱ्याची पाठराखण करायला. तुमच्या दोघींच्या या मजबुरीच्या वागण्याचा ना वीट आलाय मला आता. कधी कधी तर वाटतं या घरातले तुम्हाला जसं वागवतात ना, तुम्ही त्याच लायकीच्या आहात. सावी, तोंड सांभाळून बोल. समोरच्याला स्वतःला सांभाळता येत नसेल ना, तर मी माझं तोंड सांभाळणार नाही. आणि बास झालं. आता काय प्रत्येक गोष्टीचं मी स्पष्टीकरण देत बसायचं का? प्रत्येक गोष्टीची परमिशन घ्यायची? अरे घर आहे का जेल आहे? मान्य आहे घरात शिस्त असायला पाहिजे, पण ही शिस्त नाहीये, फालतूची शिस्त आहे. उगाचची हुकुमशाही लावलीये. ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलायचं नाही सावी. बस झालं. आता एक शब्द जरी बोललीस ना, तरी गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. हो का? बायको जरा खरं बोलायला लागली की तिचं तोंड दाबायचा हा छंदच आहे ना या घरातल्या पुरुषांचा. चांगलंय. खरं मी इथं तुमचे छंद जोपासायला नाही आले.